जय जिजा. नमस्कार मित्रांनो, मेंबरसाठी असलेल्या या व्हिडिओच्या माध्यमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मेंबरसाठी असलेल्या स्थळांच्या परिचयाच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी 2 स्थळांचा परिचय देणार आहे. याच्यामधला व्हिडिओ डिस्प्ले करत असताना काही भाग हा कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबाने ब्लर केलेला असेल, कारण तसं प्रसिद्ध करता येत नाही. आणि या स्थळांसोबत तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता, कारण हे 2 तासापूर्वी आमच्याकडे हे रजिस्टर झालेलं स्थळ आहे. हे कुठलं आहे आपण याची माहिती घेणार आहोत, कारण याचा बायोडाटा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की अशा ग्रुपवर आपल्याला अनेक बायोडाटे येतात, परंतु होतं काय की आपण जर त्यांना संपर्क केला तर ते प्रतिसाद देत नाहीत. म्हणजे मग प्रतिसाद देत नाहीत तर मग ते काय आहे की बा एक लग्न अक्षदानं एक विश्वास संपादन केलेला लोकांचा, कारण कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही कुणाला पैशाची मागणी करत नाही किंवा लोकांना फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. ही मुलगी जी आहे ती इन्फोसिस कंपनीमध्ये जॉब करते आहे आणि हा जॉब करत असताना त्यांची जी काही त्यांनी अपेक्षा या ठिकाणी लिहिलेली आहे, तर मुलगी इन्फोसिस कंपनी पुणे येथे जॉब करते आहे. स्वरसंबंधातील सरकारी किंवा खाजगी नोकरी, शेती, स्थिर स्थावर स्थळांनी संपर्क करावा. शक्यतो मुलगा पुणे येथे जॉबला असल्यास उत्तम. आणि ही त्यांची आडनाव सुद्धा दिलेली आहेत. आणि हे जे स्थळ आहे तर हे मराठवाड्यातलं आहे. दुसरं जे स्थळ आहे तर ह्या स्थळाचा आपण काही दिवसांपूर्वी परिचय दिला होता, परत एकदा देतो आहोत की हे देवदरी, कळमनुरी, हिंगोली जिल्ह्यातून आमच्याकडे हे स्थळ आलेलं आहे. तर या स्थळाची जी काही माहिती आहे तर तुम्ही इथं या ठिकाणी लग्न अक्षदा ऍप्लिकेशन मध्ये जाऊन ती घेऊ शकता. मात्र या स्थळासोबत या 2-3 माध्यमातून तुम्ही मेंबर म्हणून कसा संपर्क करू शकता, तर पहिली गोष्ट, आपण कुठल्याही मराठा लग्न अक्षदा ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ओटीपीद्वारे लॉग इन केल्याच्या नंतर जर तुम्ही लॉग इन केलं नसेल तर ते डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुमचं जे काही माय प्रोफाईल आहे तर त्या माय प्रोफाईलवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही हे केलं पाहिजे, पूर्ण नोंदणी केली पाहिजे. शेवटी ओळखपत्र टाकलं पाहिजे, कारण इथं फोटोसाठी जे काही 2-3 ऑप्शन आहेत तर त्या माध्यमातून तुम्ही तिथं त्या ठिकाणी ओळखपत्र तुमचं अपलोड करायचं. आणि हे केल्याच्या नंतर या ठिकाणी जे काही रिक्वेस्टचा ऑप्शन आहे तर या ठिकाणाहून तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता. तुमची प्रोफाईल नोंदल्याच्या नंतर तुम्हाला त्या बदल्यात 50 पॉईंट्स मिळतात. 2 रिक्वेस्ट तुम्ही त्याच्या बदल्यात टाकू शकता. त्याच्यानंतर दुसरं जे बटन आहे तर इथं खाली सेटिंगचं बटन आहे. ही मित्रांना तुम्ही शेअर ऍपची लिंक शेअर करून त्या बदल्यातही तुमचा जर रेफरल आयडी जर त्या ठिकाणी टाकला गेला तर त्या बदल्यातही तुम्ही काही पॉईंट्स मिळू शकता. त्याच्यानंतर जे काही आपल्या याच्यामध्ये जे काही वेगवेगळे ह्या अशा जाहिराती असतात तर ह्या जाहिरातीवर क्लिक करून सुद्धा तुम्ही पॉईंट्स मिळू शकता. खाली ब्लॉगचं सेक्शन आहे, तर ब्लॉगवर सुद्धा काही वाचनीय मजकूर असतो किंवा फसवणुकीपासून सावध करणारा मजकूर असतो, तर ती माहिती वाचूनही तुम्ही पॉईंट्स मिळवू शकता किंवा ते मजकूर तुम्ही इतरांना शेअर सुद्धा करू शकता. हे ब्लॉगचं जे सेक्शन आहे तर याच्यावर जी काही माहिती असते तर ही फसवणुकीपासून सावध करणारी लेख वगैरे माहिती असते. तर हे फसवणुकीपासून सावध राहा अनाथ आश्रमातील, तर असे या पद्धतीच्या माहितीवरून तुम्ही माहिती घेऊ शकता. किंवा तुम्ही ऍज अ मेंबर म्हणून खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी एक स्पेशल लिंक दिलेली आहे. नंतर हा व्हिडिओ पब्लिक करतेवेळी आम्ही ती लिंक काढून टाकणार आहोत, कारण ही फक्त सुविधा मेंबरसाठी आहे. तर तुम्ही जर आम्हाला मेसेज केला तर मेसेज केल्याच्या नंतर त्या बदल्यात तुम्ही तुमचा आयडी क्रमांक जर आम्हाला टाकला तर आयडी क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्ही हे जे काही 2 स्थळं आहेत तर यांना रिक्वेस्ट टाकू शकता. रिक्वेस्ट टाकल्याच्या नंतर तुम्हाला जे काही पॉइंट्स लागणार आहेत तर या बदल्यात तुम्हाला एका रिक्वेस्टचे पॉइंट्स आम्ही ह्या व्हिडिओच्या बदल्यात देणार आहोत. असे प्रत्येक व्हिडिओला देत राहू आपण. परंतु त्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करून त्या लिंकवर ओपन करून तुम्ही कधीही आम्हाला ही पॉइंट्स त्या बदल्यात मागू शकता. कारण तुमचं रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे आणि तुमचा प्रोफाईल आयडी क्रमांक तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्याला आम्ही ते पॉइंट्स देऊ. त्याच्यानंतर हा व्हिडिओ पब्लिक करते वेळी आम्ही ती लिंक काढून टाकणार, कारण बऱ्याच गोष्टी सार्वजनिकचे पथ्य पाळावे लागतात. तर असो, या 2 स्थळासोबत रिक्वेस्ट टाकल्याच्या नंतर 7-8 दिवसात 10 दिवसात तुम्हाला त्याचा जे काय असेल ते रिप्लाय येतो. आज जवळपास आपण 10 रिक्वेस्टना रिप्लाय दिलेले आहेत आणि असे दररोज वेगवेगळ्या रिक्वेस्टला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मेंबरसाठी असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळेस ही माहिती पब्लिक होते तर त्यावेळेस कालावधी बस संपलेला बस असतो किंवा त्याचा बऱ्याच स्थळांचे ह्या प्रोफाईल हाईड झालेल्या असतात. तर असो, तुर्तास धन्यवाद. चहा खूप छान आहे. बस बस